मनमाड नजीकच्या वडगाव पंगू येथे चोरट्यांचा धुमाकूळ, 3 ठिकाणी घरफोड्या, दागिने, रोख रक्कम व मोबाईल लंपास। मनमाड जवळच असलेल्या वडगाव पंगू येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत 3 ठिकाणी धाडसी चोरी केल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास भाऊसाहेब जयवंत गोजरे व सविता भाऊसाहेब गोजरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून गळ्यातील 2 सोन्याच्या पोती, सुमारे 5 ग्रॅम वजनाचे डोरले, 1 तोळ्याची सोन्याची पोत, मोबाईल फोन, पॉकेट तसेच सुमारे 10,000 रोख रक्कम चोरून नेली। घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला। त्यानंतर चोरट्यांनी पाण्याच्या टाकीजवळ राहणारे दत्तू भिका पगारे यांच्या घराकडे मोर्चा वळवला। तेथे त्यांची आई सिंधुबाई भिका पगारे या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले, पेटी व रोख रक्कम लंपास, घरातील पेटी व डबे शेतामध्ये जाऊन फोडले। गाड्यांचे प्लग, वायरी काढून टाकले। विरोध केल्याने सिंधुबाई पगारे यांना लोखंडी फायटरने मारहाण केली। घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। सकाळी नाशिक येथील विशेष पथक व श्वान पथकानेही घटनास्थळी भेट देऊन तपास केला। घटनेनंतर गावातील ग्रामस्थ, पोलीस पाटील व नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। वाढत्या चोरींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। तुम्हाला काही झालं का? मला हे काय आता दवाखान्यात माझे रात्री तुम्हाला काही केलं का त्यांनी? काय माझे गचके दिले असे उड्या मारलं, हो, गचके दिले। काही नेलं का तुमचं? हा ना, पुढे काय करावं मोठा केला। काय गेलं तुमचं नेमकं? माझं मोबाईल, पाकिट शेजारी उशात ठेवलं होतं। माझ्या गळ्यातल्या 2 पोती डायरेक्ट त्यांनी हात लावून आणि ओढण्याचा प्रयत्न करून पळून गेले। आणि दोघं जण होते। मग काही गळा वगैरे दाबण्यात आला? काही गळा काहीच नाही, फक्त पोती तोडले पळून। कोणत्या दिशेने आले होते? काय पाठीमागून आले होते, बाहेर या दाराची कडी बाहेरूनच लावून घेतली, इथून पोती तोडले, इथून पळाले। दोघं जण पाहिजे, बॅक साईड पाहिजे। दरवाजा उघडा होता काय नेमका? उघडत नाही, आपण नव्हतं उघडत, त्यांनी उघडला होता।